पुन्हा एकदा एमआयडीसीच्या अंतर्गत नळ पाणी आलेलं आहे, काय सांगा? माझं ॲज एन असोसिएशन तर्फे मी एवढंच सांगू इच्छितो की हे जे वारंवार नाल्यात तुम्हाला कलर दिसतंय, हे 60 वर्षापासून जे पाणी जुनी जी पाईपलाईन होती एफ्लुएंटची, ती आजपर्यंत तीच आहे, त्याची कॅपॅसिटी वाढवण्यात आलेली नाही. ते जेणेकरून आज कसं झालेलं आहे की इंडस्ट्रीजमध्ये पहिले जे प्रमाणात पाणी वापरत होतो आणि जे इंडस्ट्रीज सोडत होते त्याच्यापेक्षा आज भरपूर पटीने ते वाढलेले. त्याच अनुषंगाने नवीन पाईपलाईन जास्त कॅपॅसिटीची टाकण्यात आली पाहिजे होती, जे टाकलेली नाहीये. पण आज असं झालेलं आहे की तो बॉटलनेक सारखं झालेलं आहे आणि ते बॅक मारून ती ओव्हरफ्लो होतात किंवा ते बाहेर नाल्यात तुम्हाला पाणी दिसून येते. पण आता असं झालेलं आहे की प्रदूषण मंडळाने जे नवीन अट टाकलेली आहे त्याच्यात इंडस्ट्रीजने पाणी जे त्यांचे ट्रेड एफ्लुएंट आहे ते कलरलेस करून त्यांच्या चेंबरमध्ये सोडायचे आणि त्याच्यासाठी इंडस्ट्रीज पण प्रयत्न करीत आहेत. आज जे तुम्हाला नाल्यात पाणी दिसतंय हे असं झालंय की आज इंडस्ट्रीज मधून तो नाला पास होतोय ते बरोबर आहे, पण ते जे कलर आलेले ते इंडस्ट्रीजच्या पलीकडे म्हणजे कल्याणशील रोडच्या पलीकडे रेसिडेन्शियल एरिया आहेत, तिथे जे कारखाने चालतायत त्या नाल्यातून तिकडनं इंडस्ट्रीच्या एमआयडीसीच्या नाल्यातून पाणी ते कलर पाणी तुम्हाला आज वाहून येते. ते तुम्ही केडीएमसीने तिकडे जाऊन बघितलं पाहिजे की इलिगल कारखाने तिथे कुठले आहेत, बिना परवाने ते कुठे चालतायत ते, आणि ते त्यांच्यावर त्यांनी ऍक्शन घ्यावी.